आता पाहूयात बातम्या विस्तारानं। महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांना मोठं नुकसान झालं असून कृषी आयडी वापरून 14,000 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत आणि पंतप्रधान पीक विमा योजनेतून हमी भाव आणि बाजारभाव यातला फरक थेट शेतकऱ्यांना दिला जाईल असं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज लोकसभेत दिलं। लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते। फसल बीमा योजना के अंतर्गत भी उन किसानों की पूरी मदद नियमानुसार करने में हम कोई कसर नहीं छोड़ेंगे। सोयाबीन जैसी फसलों के लिए भी माननीय अध्यक्ष महोदय, जब दाम गिरते हैं तो हमने न केवल खरीद की व्यवस्था की है, बल्कि एक और योजना जो आपके माध्यम से मैं बताना चाहता हूं, भावांतर भुगतान की योजना भी बनाई है। मध्य प्रदेश सरकार ने लागू की कि जो मार्केट रेट और एमएसपी के बीच का जो अंतर है, खरीदे बिना उस अंतर को सीधे किसान के खाते में डाल दिया जाए। तो इस तरह की योजना भी हमने बनाई है और इसलिए किसान को ठीक दाम मिले, इसमें हम कोई कसर नहीं छोड़ेंगे। या आठवड्यात महाराष्ट्रात 9 जिल्ह्यात गारपिटीमुळे मोठं नुकसान झालं। सोयाबीनच्या किमती खूप खाली आल्या आहेत आणि जागतिक बाजारभावाचा कृषी क्षेत्रावर परिणाम होत आहे। केवळ सोयाबीनच नाही तर आंबा, केळी, कांदा अशा सर्व पिकांवरही जागतिक बाजारभावाचा परिणाम होत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या निदर्शनाला आणलं होतं। केंद्र सरकारनं केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे देशातल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे असं शिवराजसिंह चौहान यांनी यावेळी सांगितलं। लोकसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासाला पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली। शेतकऱ्यांचं उत्पन्न केवळ दुप्पटच झालं नाही तर अनेक शेतकऱ्यांचं उत्पन्न तिप्पट किंबहुना 8 पटीपर्यंत वाढलं आहे असं ते म्हणाले। कृषी अर्थसंकल्प जो पूर्वी केवळ 19,306 कोटी रुपये इतका होता तो आता वाढवून 1,30,000 कोटी रुपयांहून अधिक करण्यात आला आहे। 2014 पासून देशात अन्नधान्य उत्पादनात 44% वाढ झाली असल्याचं त्यांनी नमूद केलं। दरम्यान राज्यसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम आशिया संदर्भात भारताची भूमिका स्पष्ट करणार आहेत। संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा अपेक्षित आहे। फटका त्या ठिकाणी बसणार आहे। अशा वेळेला कोकणातील आंबा, काजू, नारळ, सुपारी उत्पादक शेतकऱ्यांना ज्यावेळेला राज्य सरकार मदत करेल त्यावेळेला केंद्र सरकारला आज आमचे बिहारचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत, नरेंद्र सिंगजी, त्यांना सुद्धा विनंती करतो की केंद्र सरकारने सुद्धा मोठ्या प्रमाणावरची मदत ही काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना देण्याच्या दृष्टीकोनातून एक सकारात्मक भूमिका घेतली तर देशाच्या उत्पन्नामध्ये भरीव पद्धतीची मदत करणाऱ्या कोकणवासियांना दिलासा त्या ठिकाणी मिळू शकतो आहे। माझ्या कोकणातली कोकण रेल्वेचं कॉर्पोरेशन या रेल्वेच्या इतिहासामध्ये पहिलं कॉर्पोरेशन केलं गेलं, कारण ते कॉर्पोरेशन एवढ्यासाठीच केलं गेलं 4 राज्यातून ती रेल्वे जाते। अशा वेळेला ते भागभांडवल त्या राज्याने उपलब्ध करून दिलं, पण कोकण रेल्वेला मिळणारं उत्पन्न, त्याच्यातून होणारा खूप मोठ्या प्रमाणावरचा फायदा हे जर का आपण बघितलं तर त्याचं भारतीय रेल्वेमध्ये वर्गीकरण करण्याची, मर्जिंग करण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणावरती आहे। हा मी मुद्दा मांडला, रेल्वे मंत्र्यांनी त्या बाबतीमध्ये आश्वस्त त्या ठिकाणी केलं, पण तरी सुद्धा काही राज्य त्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी घेत नाहीत। केंद्र सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करावा, कोकण रेल्वेचं विलिनीकरण तातडीने भारतीय रेल्वेमध्ये त्या ठिकाणी करावं, दुहेरी मार्ग करावा लागेल, इलेक्ट्रिफिकेशन त्या ठिकाणी करावं लागेल। असं जर काय केलं तर कोकणच्या पर्यटनाला चालना मिळेल। शेजारचं गोवा असेल, पलीकडचं कर्नाटक राज्य असेल, केरळपर्यंत त्या ठिकाणी रेल्वे जाते आहे, त्याचा मोठ्या प्रमाणावरचा फायदा कोकणवासियांना त्या ठिकाणी होऊ शकतो आहे। सर्वात महत्त्वाचं मोठं, ज्या संसदीय लोकशाही प्रणालीमुळे आज आपण या ठिकाणी आहोत, भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था दिली। 1927 साली 20 मार्च रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती बाजूला सारत सामाजिक समतेचा हुंकार माझ्या रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातल्या ऐतिहासिक चौदार तळ्यावरती दिला। त्याचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे, हे शताब्दी वर्ष त्या ठिकाणी आहे। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांनी रायगडचा किल्ला त्या ठिकाणी उभा केला, तेच शताब्दी वर्ष साजरं होत असताना 300 कोटी रुपयाचा निधी भारत सरकारने त्या ठिकाणी द्यावा
महाडच्या परिसराच्या विकासासाठी द्यावा. आणि आज मी त्या विभागाचा लोकसभा सदस्य म्हणून पंतप्रधान महोदयांना विनंती करतो, 20 मार्च 2027 साली 100 वर्ष पूर्ण होतील. त्या ऐतिहासिक क्षणाचं साठी पंतप्रधान महोदयांनी अमितभाईंनी त्या ठिकाणी यावं अशी विनंती त्या ठिकाणी करतो. जाता जाता एक आवर्जून सांगतोय, वेदना आहेत, शल्य आहे, दुःख आहे. मी माझा नेता गमावलाय अजितदादांच्या रूपाने, महाराष्ट्राने नेता गमावलाय, देशाने एक नेता गमावलाय. अलीकडच्या कालावधीमध्ये होणारे विमान अपघात हे दुर्दैवी त्या ठिकाणी आहेत. या विमान अपघाताची चौकशी करावी म्हणून आमच्या नेत्या सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र दिलं की सीबीआयच्या मार्फत त्या ठिकाणी चौकशी व्हावी. ती चौकशी त्या ठिकाणी करत असतानाच अमित भाईंना सुद्धा आम्ही विनंती केली. कालच मी राम नायडू साहेब इथंच बसतात, त्यांना विनंती केली की लवकरात लवकर तो अहवाल त्या ठिकाणी यावा. जे त्या बाबतीमध्ये आरोप केले जातात, वेगवेगळ्या पद्धतीची भूमिका मांडली जाते, याच्यासह त्याची चौकशी त्या ठिकाणी व्हावी. आणि अजितदादांच्या मृत्यूच्या बाबतीमध्ये जे काय सुस्पष्ट अहवाल असेल तो राज्यातल्या जनतेला नव्हेच तर देशाला, जनतेला त्या ठिकाणी कळावा अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून, दादांचा सहकारी म्हणून, महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून या निमित्ताने विनंती करू इच्छितो आहे. आपण मला बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल